आज आपण अगदी पांढरे शुभ्र कुरकुरीत आणि खुसखुशीत असे साबुदाण्याचे पळी पापड्या किंवा साबुदाण्याच्या भातवड्या बनवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अगदी चौपट फुलणारा पापड आपण बनवलेला आहे आणि अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण बनवणार आहोत. साबुदाणा शिजवण्यासाठी लागणारं परफेक्ट पाण्याचं प्रमाण मी इथं सांगणार आहे. आवाजावरून पापडाच्या तुम्हाला समजलंच असेल, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पापड तयार होतात. अगदी झटपट होतात, खूप कमी वेळ लागतो. मागच्या वर्षी मला काही साबुदाण्याच्या भातवड्या बनवणं झालं नाही. त्यावेळेला मी एकदा विकत आणल्या तर ते दाताला इतकं कचत होतं ज्यावेळेला मी तळले ते पापड त्यावेळेला. यासाठी नक्कीच घरी अशा साबुदाण्याच्या पापड्या तुम्ही बनवा, झटपट बनतात. सुरुवातीला इथं आपण मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. ही बॉटल आहे ती 2 लिटरची आहे, तर या 2 बाटल्या पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे. आता आपण जरा वेगळ्या पद्धतीनं पापड बनवतोय. आपण त्या साबुदाण्यामध्ये बटाटा आपण शिजवणार नाहीये, कारण की माझ्या मिस्टरांना बटाटा साबुदाण्याच्या पापड्यामध्ये टाकलेला आवडत नाही. त्यांना फक्त साबुदाण्याच्या त्या भातवड्या पांढऱ्या शुभ्र आवडतात. यासाठी आपण बटाटा वेगळा वाफवून घेणार आहोत, तोही वेगळ्या पद्धतीनं. त्यासाठी सुरुवातीला आपण 2 बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि तो असा मोठा मोठा आपण मोठ्या किसणीनं किसून घेणार आहोत. बटाटा किसला की आपण लगेच पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे की जेणेकरून तो काळा पडणार नाही. आता इथं आपण साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे. हा अर्धा किलो साबुदाणा आहे. तो एक 7 ते 8 तास आपण खिचडीला भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त टाकून आपण भिजवून घेतलेलं आहे. त्यातलाच 1 वाटी साबुदाणा मी गार्निशिंगसाठी म्हणून वेगळा काढून घेतलेला आहे. आता इथं हा बटाटा आपण किसलेला वाफवून घेणार आहोत. त्यासाठी खाली पाणी ठेवलेलं आहे, चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये आपण हा किसलेला बटाटा त्यात वाफवणार आहोत. अशाच वेगळ्या वेगळ्या परंतु नाविन्यपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आता या बटाट्याला चव येण्यासाठी आपण थोडंसं वरून मीठ घालून थोडंसं कालवून घेतलेलं आहे. आता हा गार्निशिंग काढलेला साबुदाणा आहे, त्यालासुद्धा आता चव येण्यासाठी थोडं मीठ घालायचं, कालवून घ्यायचं आणि जो बटाटा वाफवायला ठेवला आहे त्यामध्ये ती वाटी ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून आपण ते 10 मिनटं वाफवून घेणार आहोत. पाण्याला अजून उकळी येणार आहे तोपर्यंत आपण टेरेस म्हणजे जिथं आपण पापड वाळत घालणार आहोत ते टेरेस धुतलं आणि पेपरही स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पाण्याला तोपर्यंत उकळी आली तर यातलं पाणी आपण सगळं वापरणार नाही, आपण काढून ठेवणार आहोत त्यातलं पाणी. तर यातलं मी 2 लिटर पाणी हे काढून घेणार आहे. म्हणजे आपण 2 लिटर पाण्याचा वापर अर्धा किलो साबुदाण्यासाठी करणार आहोत. इथं मी सैंधव मीठ म्हणजे उपवासाला जे मीठ वापरतात ते मीठ वापरलेलं आहे. इथं मी पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्यानं 2 चमचे मीठ इथं बरोबर घातलेलं आहे. मीठ पाण्यामध्ये विरघळलं की आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे तो त्या उकळत्या पाण्यामध्ये घालणार आहोत. साबुदाणा घालताना असा थोडा थोडा घालत जायचं. एकदम घातला तर बऱ्याच वेळेला तो पाणी अंगावर उडण्याची शक्यता असते. आता साबुदाणा पाण्यामध्ये घातल्यानंतर आपण ढवळत राहायचं अधनंमधनं, नाहीतर बऱ्याच वेळेला साबुदाणा खाली चिकटू शकतो. तोपर्यंत आपण जो बटाटा वाफवायला ठेवला आहे तो झालाय का पाहूया. हा बटाटा खूप जास्त शिजवायचा नाही आणि हा साबुदाणाही खूप जास्त शिजवायचा नाही आहे. थोडासा वाफवला तरीही चालू शकतो, कारण की साबुदाणा छान भिजलेला आहे आणि बटाटा खूप जास्त शिजवला तर त्याचे तुकडे पडतील, यासाठी लांब लांबच ठेवायचा आहे. साबुदाणा शिजायला घालून साधारण 15 ते 20 मिनटं वेळ झालेला आहे. साबुदाणा शिजला हे समजायचं म्हणजे साबुदाणाला एक चकाकी यायला सुरुवात झालेली आहे. छान घट्टसर होईपर्यंत आपण हे शिजवणार आहोत. साबुदाण्याला छान चकाकी आल्यानंतर थोडंसं मिश्रण घट्टसर झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये चेक करायचं की तो साबुदाणा जास्त इकडं तिकडं पळत नाही ना. त्यावेळेला आपण हे पापड कागदावरती टाकायला सुरुवात करायची आहे. आता हे पापड आपण पळीने सोडल्यानंतर त्यावरती हा साबुदाणा आणि शिजवलेला थोडा थोडा बटाटा त्यावरती टाकून घ्यायचा आहे. आवडत असेल तुम्हाला तर त्यावरती चिली फ्लेक्सही तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये मी दोन्ही प्रकारचे पापड बनवलेले आहेत. नुसत्या साबुदाण्याच्या सालपापड्या किंवा साबुदाण्याचे पळीचे पापड बनवलेले आहेत आणि निम्मे त्यातले मी थोड्या ह्याच्यावरती बटाटा आणि साबुदाण्याचं वरनं मिश्रण टाकलेलं आहे. हे पापड करायला अगदी सोपे आहेत, अगदी कमी वेळामध्ये बनतात आणि उपवासासाठी खूपच उत्तम आहेत आणि खाण्यासाठी अगदी खुसखुशीत कुरकुरीत लागतात. इथं पाहू शकता सगळ्या पापड्या माझ्या घालून झालेल्या आहेत. तुम्ही या पद्धतीने त्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकू शकता वरून, किंवा हे सगळं मिश्रण तुम्ही एकत्र शिजवून त्यामध्ये चिली फ्लेक्स घालूनही करू शकता. परंतु आमच्या घरात सगळ्यांना वेगवेगळ्या टेस्टचे आवडतात, यासाठी मी वेगवेगळ्या पद्धतीचे बनवलेले आहेत. खूप जास्त उन्हामध्ये हे शूट घेतल्यामुळं थोडंसं त्याचं व्यवस्थित शूट आलेलं नाही आहे. तरीसुद्धा आता हे सगळे पापड आपले तयार झालेले आहेत आणि हे आता पापड आपण 2 ते 3 दिवस छान वाळवून घेणार आहोत दोन्ही साईडनं. आता शेवटी राहिलेल्या मिश्रणामध्ये मी आता त्यामध्ये आपण जो शिजवलेला साबुदाणा आहे आणि तो बटाटा आणि चिली फ्लेक्स सगळं मिक्स करून थोडे असे वेगळ्या पद्धतीचे थोडे पापड करणार आहे.
तुम्ही या पद्धतीनंही करू शकता, असेही खूप छान लागतात किंवा साधे पांढरे शुभ्र पापडही करू शकता. परंतु बटाटा एकत्र लवकर केला तर ते मिश्रण खूप जास्त घट्ट होतं आणि मग ते पापड्या खूप जाड बनतात. यासाठी मी वेगळं वेगळं सगळं शिजवलेलं आहे आणि टेस्टही वेगळी वेगळी येते. आपले हे साबुदाण्याच्या पळी पापड्या किंवा भातवड्या 4 दिवस वाळवलेल्या कडकडीत तयार झालेल्या आहेत. त्या बंद झाकणाच्या डब्यामध्ये वर्षभर छान टिकतात. आता या पापड्या आपण तळून बघूया. अगदी 4 पट फुलतात. इथं पाहू शकता अगदी छोटासा पापड जरी तेलामध्ये टाकला तर तो छान फुलून येतोय. पांढऱ्या शुभ्र असे साबुदाण्याचे आपले पापड तयार झालेले आहेत. साबुदाण्याच्या पापड्यांची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.